लोकल ट्रेनमध्ये एका प्रोफेसरच्या हत्येनंतर आता बोरीवली लोकल ट्रेनमध्ये दुसरी घटना घडली आहे। किरकोळ वादातून एका 22 वर्षीय तरुणाची चाकूने हत्या करण्यात आली आहे। अंधेरी ते बोरीवली दरम्यान मुसळधार पावसात लोकल कोचच्या असाच प्रकारचा दरवाजा बंद करण्यावरून आरोपी आणि मयंक लोहार यांच्यामध्ये वाद झाला होता। त्याच्यानंतर जे आरोपी होते त्यांनी बॅगमधून चाकू काढून मयंकच्या पोटात वार केला। या हल्ल्यात मयंकच्या जागीच मृत्यू झाला। मयंक लोहार एका मॉलमध्ये सेल्समॅन म्हणून काम करत होता। रात्री कामावरून घरी परत येत असताना त्याच्यावर हा हल्ला झाला। या घटनामुळे लोकल प्रशासनामध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे। छोट्या छोट्या कारणावरून लोकलमध्ये हत्या होण्याची ही दुसरी घटना आहे। यापूर्वी मलाड स्थानकात एका प्रोफेसरची हत्या झाली होती। या घटनेनंतर सध्या बोरीवली GRPने गुन्हा दाखल केला आहे आणि सध्या आरोपीच्या शोध मोहीम सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।